Welcome back, student. Now let us discuss some laws which are known as laws of chemical combinations. Certain chemical reactions or all chemical reactions, they follow certain laws. That laws are known as laws of chemical combinations. And let us discuss the first basic law, and that law is the law of conservation of mass. It was proposed by Lavoisier. This law, it was proposed by scientist Antony Lavoisier in a year of 1743. In a year of 1740. Antony Lavoisier, the age it was in the 18th century. He proposed the law of conservation of mass. What is the statement of law of conservation of mass? It states that in simple words. Let us discuss the law of conservation of mass. हा कोणी सांगितला आहे? अँटनी लॅव्होसियरनं सांगितलेला आहे 18व्या शतकामध्ये, 18th सेंचुरीमध्ये. सुरुवात ज्यावेळेस केमिकल रिॲक्शनची स्टडी सुरू झाली होती त्यावेळेचा लॉ आहे. एका सिंपल वर्ड्समध्ये आपण हे लॉ बघू. काय असतं? ड्युरिंग केमिकल रिॲक्शन आपल्याकडे काय असतात? रिॲक्टंट आणि नंतर कोण असतं आपल्याकडे? प्रॉडक्ट. रिॲक्टंट्स आर कन्व्हर्टेड इनटू प्रॉडक्ट. रिॲक्टंटचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? प्रॉडक्टमध्ये होतं. आणि याला आपण काय म्हणतो? केमिकल रिॲक्शन. रिॲक्टंट वन टाईप ऑफ सबस्टन्स आहे, प्रॉडक्ट अनदर टाईप ऑफ सबस्टन्स आहे. वन टाईप ऑफ सबस्टन्सचं दुसऱ्या टाईप ऑफ सबस्टन्समध्ये कन्व्हर्जन होणे याला आपण केमिकल रिॲक्शन म्हणतो. मग आता हा रिॲक्टंट आहे, हा प्रॉडक्ट आहे, याला एक काहीतरी मास असतं. मास आहे आपल्याकडे, मास ऑफ रिॲक्टंट MR. मास ऑफ प्रॉडक्ट कशानं रिप्रेझेंट केलं आपण? MP न रिप्रेझेंट केलं. तर काय सांगतं हा लॉ? ड्युरिंग केमिकल रिॲक्शन झाल्यानंतर इफ यू मेजर द मास ऑफ रिॲक्टंट and mass of product, then you will observe that the mass of reactant is always equal to mass of product after completion of reaction. जर तुमची केमिकल रिॲक्शन 100% कंप्लीट झाली, all reactant is converted into product, तर याचं मिनिंग काय? द मास ऑफ रिॲक्टंट जे तुम्ही इनिशियली घेतलं होतं, जेवढ्या मासचा रिॲक्टंट घेतला होता तेवढ्याच मासचा तुम्हाला काय मिळतो? प्रॉडक्ट मिळतो. तेवढ्याच मासचं काय मिळतं आपल्याला? प्रॉडक्ट मिळतं. अँड धिस इज द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. इट मीन्स दॅट द मास ऑफ रिॲक्टंट आणि मास ऑफ प्रॉडक्ट याचं काय झालेलं आहे? इथं कॉन्स्टंट आहे, कन्झर्व झालेलं आहे. ड्युरिंग एनी केमिकल रिॲक्शन, if you take or measure the mass of reactant and after completion of that reaction if you measure the mass of product, you will observe that, or we will observe that the mass of reactant is exactly equal to the mass of product, or mass of product form is exactly equal to the mass of reactant taken. Now let us consider or explain this law of conservation of mass by taking some simple examples. Suppose we have a carbon atom. Carbon आहे आपल्याकडे. कार्बन इज बर्न इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. कार्बनला काय केलं आपण? ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये बर्न केलं. कार्बन इज बर्न इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. दिस इज कॉल्ड ॲज अ कंबशन रिॲक्शन. बर्निंग ऑफ एनी सबस्टन्स इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज अ कंबशन. कोणत्याही सबस्टन्सला एक्सेस ऑफ ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये बर्न करणे, त्या प्रोसेसला आपण कंबशन म्हणतो. आणि याचा प्रॉडक्ट काय तयार होतं? फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड टेक्स प्लेस. याचा प्रॉडक्ट काय तयार झाला? कार्बन डायऑक्साईड तयार झाला. बिफोर केमिकल रिॲक्शन, बिफोर बर्निंग, बिफोर स्टार्टिंग द रिॲक्शन, इफ यू मेजर द मास ऑफ कार्बन, सपोज 12 ग्राम ऑफ कार्बन इज टेकन, द ऑक्सिजन 32 gram of air or oxygen is taken, and when they combine with each other there will be formation of 12 plus 32. It means किती होतं? 44 grams of carbon dioxide takes place. It means that the mass of reactant या दोघांचं ॲडिशन केल्यावर किती येतं? It is 44 gram. This will be equal to 44 gram. So mass of reactant is equal to mass of product. याचं मिनिंग काय झाला? आपल्याकडे एक कार्बन आहे,
आणि कार्बनला आपण काय केलं, बर्न केलं. बर्न केल्यामुळं काय झाला, एअरमधला ऑक्सिजन त्या कार्बन सोबत कंबाईन झाला आणि त्याचं तयार झाला कार्बन डायऑक्साईड. मग कार्बन आणि एअरमधला जो ऑक्सिजन आहे त्याचं मास, ह्या दोघांच्या मासचं जर ॲडिशन केली तर तुम्हाला जेवढा कार्बन डायऑक्साईड मिळतो त्या कार्बन डायऑक्साईडचं मास आणि या दोन रिॲक्टंटचं मास हे नेहमी काय असतं, सेम असतं, इक्वल असतं. याला काय म्हणायचं, दिस इज कॉल्ड ॲज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. मास ऑफ रिॲक्टंट इज ऑलवेज इक्वल टू मास ऑफ प्रॉडक्ट आफ्टर कम्प्लिशन ऑफ दॅट केमिकल रिॲक्शन. म्हणजे जेवढा मासचा प्रॉडक्ट तयार होतो तेवढ्याच मासचं तुम्ही रिॲक्टंट घेतलेला असतं. देर आर सर्टन ड्रॉबॅक्स, देर आर सम ड्रॉबॅक्स फॉर दिस लॉज. आता हे लॉज कधीचे आहे, 18व्या शतकातले लॉज आहे, 18th सेंच्युरीमधला लॉ आहे. याला खूप ड्रॉबॅक्स असतात. हे ड्रॉबॅकमध्ये काय, एक सिम्पल ड्रॉबॅक काय होतं, इन केमिस्ट्री ऑलमोस्ट ऑल द रिॲक्शन, केमिस्ट्रीमधल्या जवळपास सगळ्या रिॲक्शन, ऑलमोस्ट ऑल रिॲक्शन आयदर दे आर एक्झोथर्मिक ऑर एंडोथर्मिक. त्या रिॲक्शन्स कशा आहेत, आयदर दे आर एक्झोथर्मिक ऑर एंडोथर्मिक, म्हणजे ते बाय ॲब्झॉर्प्शन ऑफ हीट एनर्जी ऑर इव्होल्युशन ऑफ हीट एनर्जी मुळे होतात. जर ॲब्झॉर्ब करून झाली एंडोथर्मिक रिॲक्शन, जर इव्होल्युशन झालं तर एक्झोथर्मिक रिॲक्शन. मग वेनेवर देर इज अ एक्झोथर्मिक रिॲक्शन, ज्या ज्या वेळेस हीट एनर्जी इव्हॉल्व होते एक्झोथर्मिक रिॲक्शन, according to the Einstein equation, whenever there is a destruction in mass, then only there is a formation or conversion of energy takes place. मग जर तुमची रिॲक्शन एक्झोथर्मिक असेल तर काय होतं, देअर मस्ट बी अ सम लॉस इन मास टेक्स प्लेस. तर त्यावेळेस काय झाला पाहिजे, त्याचा मास लॉस झाला पाहिजे. आता ही रिॲक्शन आहे, एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे, हीट एनर्जी इज इव्हॉल्व ड्युरिंग दिस केमिकल रिॲक्शन. मग हे हीट कुठून आलं, तर सम मास ऑफ रिॲक्टंट मस्ट बी लॉस्ट. तर त्याचा म्हणजे काय, याच्यातला काही मास ऑफ रिॲक्टंटचं कन्व्हर्जन हे कशात झालेलं आहे, हीट एनर्जीमध्ये झालेलं पाहिजे. हे त्याचा ड्रॉबॅक आहे. तर ते असं सम ड्रॉबॅक्स असतात, पण हे जुनी कन्सेप्ट आहे. मास ऑफ रिॲक्टंट इज इक्वल टू मास ऑफ प्रॉडक्ट, म्हणजे मास ऑफ रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट कॉन्स्टंट आहे, कन्झर्व झालेला आहे. दिस इज कॉल्ड ॲज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. त्याला आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ काय म्हणायचं, मास म्हणायचं. रिॲक्टंट आणि प्रॉडक्टचं मास हे बॅलेन्स किंवा इक्वल असलं पाहिजे. हे जनरली कशाचं आउटपुट आहे, ही द लॅव्होसियर परफॉर्म नंबर ऑफ कंबशन एक्सपेरिमेंट. कंबशनच्या रिॲक्शन, कंबशनच्या प्रोसेस त्यांनी स्टडी केल्या. कंबशन म्हणजे बर्निंग. फॉस्फरस बर्न इन द प्रेझेन्स ऑफ एअर ऑर ऑक्सिजन, काय तयार झाला, फॉस्फरसचे काय तयार होतात, ऑक्साइड्स. देन ही मेजर द मास ऑफ फॉस्फरस. मग त्यांनी काय केलं, फॉस्फरसचा मास घेतला, मास ऑफ फॉस्फरस प्लस काय केलं, मास ऑफ ऑक्सिजन इन एअर, त्या एअरमधला जेवढा ऑक्सिजन कंबाईन झाला त्याचं मास कॅल्क्युलेट केलं. तर त्याला असं लक्षात आलं त्याच्या, तर द मास ऑफ फॉस्फरस ऑक्साईड, तुमचे जे फॉस्फरसच्या ऑक्साईडचं जे मास आहे हे मास आणि हे फॉस्फरस प्लस ऑक्सिजनचं मास, हे दोन्ही मास कसं आहे, सेम आहे. म्हणजेच काय झालं, मास ऑफ रिॲक्टंट जेवढा होता तेवढाच काय तयार झाला आहे, तुमचा फॉस्फरस ऑक्साईड्स तयार झालेत. इथं मग कार्बन जेवढा होता मास त्याचा ऑक्सिजन सोबत कंबाईन झाला, तेवढ्याच मासचं काय तयार झालं, कार्बन डायऑक्साईड तयार झालं. तर याला म्हणायचं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास proposed by Anthony Lavoisier. According to this law, the mass of reactant is always equal to mass of product. In other words, साध्या शब्दामध्ये, दुसऱ्या वर्ड्समध्ये लॉ कसं सांगता येतं आपल्याला, मास कॅन नायदर बी क्रिएटेड, मास कॅन नायदर बी डिस्ट्रॉइड ड्युरिंग केमिकल रिॲक्शन. एखादी केमिकल रिॲक्शन झाल्यावर रिॲक्टंटचं मास आणि प्रॉडक्टचं मास सेम आहे, याचा अर्थ काय झाला, mass can neither be created, it cannot be destroyed during chemical reaction. This is a law of conservation of mass. Mass can neither be created nor destroyed during chemical reaction. याला म्हणायचं law of conservation of mass. Now let us study the second law. आता आपण असाच एक दुसरा लॉ स्टडी करू, अँड दॅट लॉ इज अ लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. त्या लॉचं नाव काय दिलं आपण, लॉ ऑफ
ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. तर पहिला लॉ आपण स्टडी केला आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड ड्युरिंग केमिकल रिॲक्शन, किंवा mass of reactant is always equal to mass of product after completion of that chemical reaction. Law of definite. Now second is a law of definite proportion. दूसरा आहे आपल्याकडे law of definite proportion or fixed proportion. Definite or fixed proportion. Law of definite proportion or law of fixed proportion. This law, it was proposed by scientist Joseph Proust. कोणी प्रपोज केला आहे? सायंटिस्ट आहे जोसेफ प्राउस्ट. What it states, what is the statement of this law? ही लॉ काय स्टेट करतं? एनी प्युअर केमिकल कंपाऊंड. सिंपल आहे, तुम्हाला हे लक्षात येतं. एनी प्युअर केमिकल कंपाऊंड always contain same type of element combine with each other in a definite proportion of their masses irrespective of method of preparation and their sources. हाही त्याची स्टेटमेंट आहे. एनी प्युअर केमिकल कंपाऊंड, कन्सिडर वॉटर. एनी प्युअर केमिकल कंपाऊंड. मग आता कोणता प्युअर केमिकल कंपाऊंड कन्सिडर केला आपण? कन्सिडर वॉटर. वॉटर काय फॉर्म्युला? H2O. एनी प्युअर केमिकल कंपाऊंड, एनी प्युअर केमिकल कंपाऊंड. 3 सॅम्पल घेतलेत आपण वॉटरचे, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. ऑलवेज कंटेन सेम एलिमेंट. सेम एलिमेंट्स म्हणजे काय? याच्यामध्ये कोणते एलिमेंट्स आहेत? दिस प्युअर केमिकल कंपाऊंड ऑलवेज कंटेन सेम एलिमेंट. याच्यात कोणता एलिमेंट आहे? हायड्रोजन, ऑक्सिजन. हायड्रोजन, ऑक्सिजन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. दे कंटेन सेम टाईप ऑफ एलिमेंट्स. बरोबर आहे? याच्यातही तेच आहे, याच्यामध्ये पण तोच आहे, याच्यामध्ये तेच एलिमेंट आहे. ऑलवेज कंटेन सेम एलिमेंट कंबाईन विथ इच अदर इन अ डेफिनाइट प्रपोर्शन ऑफ मास. हे जे वेट और मासचं प्रपोर्शन आहे हे कसं आहे? डेफिनाइट आहे. डेफिनाइट प्रपोर्शन ऑफ मास इन ऑल 3 सॅम्पल ऑफ वॉटर. डेफिनाइट प्रपोर्शन ऑफ मास म्हणजे इथं 2 ग्राम्स ऑफ हायड्रोजन कंबाईन्स विथ 16 ग्राम्स ऑफ ऑक्सिजन आहे. मग डेफिनाइट प्रपोर्शन ऑफ मास 2:16, सेम 2:16. आणि इथं पण कसं आहे? 2:16. अप टू दिस पॉइंट आत्तापर्यंत आपण काहीच नवीन सांगितलं नाही. कोणीही सांगतं वॉटरचे 3 सॅम्पल आहेत, या तिन्ही वॉटरच्या सॅम्पलचा फॉर्म्युला H2Oच राहणार आहे. त्याच्यामध्ये हायड्रोजनच राहील, त्याच्यामध्ये ऑक्सिजनच राहील. पहिल्यात जो आहे तो दुसऱ्यात राहील, दुसऱ्यात जो आहे तेच तिसऱ्यात राहतं. पहिल्याच हायड्रोजनचा जेवढा मास आहे वॉटरमध्ये त्या ऑक्सिजन सोबत कंबाईन झाला, ह्या दोघांच्या वेटचा रेशो इथं 2 ग्राम ऑफ हायड्रोजन अँड 16 ग्राम ऑफ ऑक्सिजन. हे रेशो आला 2:16. इथं पण रेशो येतो 2:16. इथं पण रेशो काय आला? 2:16. 2:16ला शॉर्ट केलं तर किती येतं? हे 1:8. आता हा रेशो कसा आहे? चेंज झाला काय? नाही झाला, फिक्स आहे, कारण सॅम्पल वॉटरचंच आहे. वॉटरचा रेशो हायड्रोजन ऑक्सिजन कसा आहे? फिक्स आहे. याच्या समोरचे इम्पॉर्टंट आहे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ इट्स सोर्सेस अँड मेथड्स ऑफ प्रिपरेशन. तुम्ही ते जे वॉटर मॉलिक्यूल आहे हा कसा तयार केला आहे, कोणत्या प्रोसेसनं तयार केला आहे, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. हे तुम्ही कुठून मिळवलंय दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. दे कंटेन सेम एलिमेंट अँड रेशो इज सेम, दॅट इज इम्पॉर्टंट. मग आता लिहायचं, फर्स्ट वॉटर सॅम्पल तुम्ही कशातला घेतला आहे? रिव्हर वॉटर आहे. दुसरा सॅम्पल कशापासून कलेक्ट केलेला आहे? वेल वॉटर आहे, विहिरीतलं पाणी आहे. तिसरं सॅम्पल कशाचं आहे? समजा तुमच्याकडे सी वॉटर आहे. आता म्हणू नका याच्या सोडियम क्लोराईड राहतं, हे एक्झाम्पल आहे. मग आता पाण्याचा सॅम्पल आपला स्प्रिंग म्हणजे झरणा किंवा काय म्हणतात त्याला, झऱ्याचा असेल, नदीमधला असेल, विहिरीतला असेल किंवा समुद्रातला असेल. इरिस्पेक्टिव्ह कुठलाही घ्या, कोणत्याही सोर्सचा घ्या, कोणतंही त्याचं सोर्स असेल, रिव्हर वॉटर असेल, वेल वॉटर असेल, सी वॉटर असेल,
always contain same element combined with each other in a fixed proportion of their masses. तर मासचं प्रपोर्शन कसं आहे, फिक्स आहे. असं होणार नाही रिव्हर वॉटर आहे म्हणजे 2:16, वेल वॉटर आल्यामुळं 2:19 किंवा 2:18 आणि इथं आहे 1:15. असं होतं का? नो, दिस इज नॉट पॉसिबल. वॉट एव्हर इज अ मेथड ऑफ प्रिपरेशन, वॉट एव्हर इज अ सोर्स, द ऑब्टेनिंग सोर्स, it always contain same element combined with each other in a definite proportion of their masses. याला म्हणायचं आपला लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. मग प्युअर कंपाऊंड कंडिशन आहे, कंपाऊंड कसा घ्यायचा, प्युअर केमिकल कंपाऊंड पाहिजे. मग 3 सॅम्पल घेतले, एक घेतला रिव्हरचा, एक घेतला वेलचा आणि दुसरा घेतला समुद्राचा. त्याच्यामध्ये सेम टाईप ऑफ एलिमेंट आहेत, हायड्रोजन ऑक्सिजन हायड्रोजन ऑक्सिजन, कंबाईन विथ इच अदर इन अ डेफिनाइट प्रपोर्शन ऑफ मासेस. आणि मासचं प्रपोर्शन सुद्धा कसं आहे, सेम आहे. याला म्हणायचं लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. मग इरिस्पेक्टिव्ह ऑफ सोर्सेस झालं. आता मेथड ऑफ प्रिपरेशन घ्या. इरिस्पेक्टिव्ह ऑफ मेथड ऑफ प्रिपरेशन, आता वॉटरला तर काय तयार करण्याची मेथड नव्हती, त्याच्यामुळे आपण त्याचे सोर्सेस घेतले होते. आता मेथड्स ऑफ प्रिपरेशन, मेथड्स ऑफ प्रिपरेशन घ्यायचं इरिस्पेक्टिव्ह ऑफ इट्स मेथड्स ऑफ प्रिपरेशन. मग आता कोणती एक्झाम्पल घेऊ आपण, कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड कसं तयार करता येतं आपल्याला, डिफरंट फॉर्ममध्ये तयार करता येतं. कंडिशन कार्बन डायऑक्साईड सेमच असला पाहिजे. कार्बन इज बर्न इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. इथं घेऊ आपण मेथड ऑफ प्रिपरेशन, कार्बन प्लस ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड. कॅल्शियम कार्बोनेट हीट केला, कॅल्शियम ऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईड. आता या दोन्ही केसमध्ये काय तयार झाला आहे, कार्बन डायऑक्साईड. मेथड ऑफ प्रिपरेशन कसं आहे, डिफरंट आहे. बट CO2 कसं आहे, प्युअर आहे. CO2 प्युअर, CO2 प्युअर. ऑलवेज कंटेन सेम एलिमेंट कार्बन अँड ऑक्सिजन, कार्बन अँड ऑक्सिजन. कंबाईन विथ इच अदर इन अ डेफिनाइट प्रपोर्शन ऑफ मास. या कार्बनचं मास किती आहे, 12. ऑक्सिजनचं किती आहे, 32. इथं पण किती आहे, 12:32. म्हणजे हे दोघाचा रेशो कसा झाला, इट इज अ कॉन्स्टंट. हे कॉन्स्टंट आहे. आणि मेथड ऑफ प्रिपरेशनवर डिपेंड आहे का, ते नाही. वॉट एव्हर इज इट्स मेथड ऑफ प्रिपरेशन, इफ यू प्रिपेअर प्युअर कार्बन डायऑक्साईड देन ऑलवेज इट कंटेन सेम टाईप ऑफ एलिमेंट कंबाईन विथ इच अदर इन अ डेफिनाइट प्रपोर्शन ऑफ देअर मासेस. हे जे मासचं प्रपोर्शन आहे, हे 10 जरी सॅम्पल तुम्ही तयार केले कार्बन डायऑक्साईडचे बाय डिफरंट प्रोसेस, तरी हे काय राहील, कॉन्स्टंट राहील. फोटोसिंथेसिस आहे, प्लांट्स आपल्याकडे कार्बन डायऑक्साईड रात्री इव्हॉल्व करतात. मग त्याचं जरी कार्बन डायऑक्साईडचं तुम्ही घेतला तरी त्याचा फॉर्म्युला तेच राहणार आहे, कार्बन प्लस 2 ऑक्सिजन. आणि मासचा रेशो सुद्धा 12:32, 12:32. 10 नाही 15 सॅम्पल जरी घेतले तरी त्याचं जे प्रपोर्शन आहे, मासचं प्रपोर्शन आहे, हे काय राहतं, इट रिमेन्स कॉन्स्टंट. आणि यालाच काय म्हणतो आपण, दिस इज कॉल्ड ॲज अ लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन ऑर फिक्स्ड प्रपोर्शन. मग हे कशाचा लॉ आहे, लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन ऑफ द मास किंवा काय, फिक्स्ड प्रपोर्शन ऑफ द मास. मग याच्यामध्ये मासचं प्रपोर्शन फिक्स राहतं. तुमचा कंपाऊंड, त्याची कोणती मेथड ऑफ प्रिपरेशन आहे किंवा त्याचा कोणता सोर्स आहे याच्यावर ते बेस्ड नाही. त्याच्यामुळं काय म्हणतो आपण, हे लॉ आहे, लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन ऑफ मास. अगेन तेच प्रॉब्लेम आहे, इट ऑल्सो हॅज सम ड्रॉबॅक. या लॉला सुद्धा ड्रॉबॅक्स आहेत, कारण हे ओल्ड कन्सेप्ट आहे, जुन्या कन्सेप्ट आहे. आफ्टर डिस्कवरी ऑफ आयसोटोप्स. आता आयसोटोप्स म्हणजे काय हे तुम्हाला परत येणार आहे पुढच्या लेक्चर्समध्ये. तर आयसोटोप्समध्ये काय असतात, सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर इज कॉल्ड ॲज अ आयसोटोप. दीज आर द डिफरंट ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट हॅव्हिंग सेम मास नंबर, सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर. फॉर एक्झाम्पल कार्बन घ्या. कार्बनचे आपल्याकडे असं 3 आयसोटोप्स आहेत. एक कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 6. कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 6 आहे. आता तुम्हाला याचे 3 आयसोटोप मिळतात. एकाचं वेट 12, एकाचं वेट 13 आहे, एकाचं किती आहे, 14 आहे. दीज आर द, मग हे 1, 2 आणि 3, 1, 2 आणि 3, दीज आर द डिफरंट आयटम्स ऑफ सेम एलिमेंट. मग हे आयसोटोप्स म्हणजे काय, एकाच ॲटमचे, एकाच एलिमेंटचे डिफरंट आयटम्स हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर सेम. याचा पण 6 आहे, 6, 6, 6. बट मास नंबर इज डिफरंट.
याचं 12 आहे, याचं 13 आहे, याचं 16 आहे. हे तिन्ही नेचरमध्ये सापडतात आपल्याला, कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14. मग हे जे 3 आयसोटोप्स आहेत याची डिस्कवरी झाली. डिस्कवरी झाल्यावर आपल्याकडे 2 सॅम्पल आहेत समजा कार्बन डायऑक्साईडचे. एक कार्बन डायऑक्साईड प्रिपेअर केला CO2, त्याच्यामध्ये कार्बनचं आयसोटोप यूज केला 12 मासचा. दुसरा तयार केला कार्बन डायऑक्साईड C13CO2. तिसरी सॅम्पल तयार केला कार्बन डायऑक्साईडचा C14O2 असा तयार केला. आता याचा जर रेशो घेतला आपण मासचा रेशो, इफ यू टेक द रेशो ऑफ मास, आता तुम्ही काय केला, कार्बन डायऑक्साईड तयार केला डिफरंट केसेसनं घेऊन, आणि आता आपण तुम्ही त्याचा जर रेशो काढला मासचा ह्याचा रेशो, तर पहिल्या ह्याच्यामध्ये काय येतं 12:32. दुसऱ्या ह्याच्यामध्ये 13:32. ऑक्सिजनचं 32 आहे. आणि काय येतं 14:32. हे झाला रेशो बघा, फर्स्ट केस, सेकंड केस आणि थर्ड केस. या तिन्ही केसमध्ये कार्बन डायऑक्साईडचा मासचा रेशो, कार्बन आणि ऑक्सिजनच्या मासचा रेशो डिफरंट आलाय. आपला लॉ फॉलो होतो का, लॉ फिक्स्ड प्रपोर्शन ऑफ मास. कुठं आहे फिक्स्ड प्रपोर्शन मासचं, 12, 30, 12, 13, 32, 14 and 32. So after the discovery of the isotopes, again the law it fails to explain how it changes. हे कसं होतं, तर हे डिस्कवरी झाली आयसोटोपची की लॉला काय झाला, ड्रॉबॅक आला. तर इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड द 2 लॉज. अशा प्रकारे आपण 2 लॉज काय केलेत आता कम्प्लीट केलेत. आणि एक होता लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास आणि दुसरं होतं आपल्याकडे लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन ऑर फिक्स्ड प्रपोर्शन ऑफ मास. पहिला काय सांगतो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, whenever one chemical reaction get completed, reactants are completely converted into product. If you take the mass of reactant, you will find exact quantity of mass of product is produced. ज्यावेळेस रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रॉडक्टमध्ये होईल, जेवढ्या मासचा रिॲक्टंट घेतला तेवढ्याच मासचा तुम्हाला प्रॉडक्ट मिळतं. इट मीन्स दॅट मास कॅन नायदर बी क्रिएटेड, इट कॅन नॉट बी काय होतं डिस्ट्रॉइड ड्युरिंग केमिकल रिॲक्शन. एखादी रिॲक्शन होत असताना मासचं कन्व्हर्जन म्हणजे नवीन तयारही होत नाही आणि जुना कमी पण होत नाही, असं त्याचं म्हणणं आहे. इट कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड ड्युरिंग केमिकल रिॲक्शन. किंवा म्हणायचं आफ्टर केमिकल रिॲक्शन ऑर ड्युरिंग केमिकल रिॲक्शन द मास ऑफ रिॲक्टंट इज ऑलवेज इक्वल टू मास ऑफ प्रॉडक्ट. हे लॅव्होसियरनं स्टडी केलंय बाय टेकिंग एक्झाम्पल्स ऑफ मेनी कंबशन रिॲक्शन. दुसरा लॉ काय होता, लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन कशाचं डेफिनाइट प्रपोर्शन आहे, कशाचा फिक्स्ड प्रपोर्शन आहे, डेफिनाइट प्रपोर्शन ऑफ मास. मासचं फिक्स्ड प्रपोर्शन आहे. म्हणजे काय सांगता, इफ यू प्रिपेअर वन कंपाऊंड, सपोज वॉटर आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, एक कोणता तरी कंपाऊंड तयार केला वॉटर बाय एनी मेथड. इफ यू प्रिपेअर दॅट वॉटर बाय एनी मेथड और इफ यू गेट दॅट वॉटर बाय एनी सोर्स, तुम्ही तो कोणत्याही सोर्सपासून मिळवा, ती कसाही तयार करा, वेदर वॉटर इज टेकन फ्रॉम रिव्हर, वेल वॉटर or it is a sea water. The pure chemical compound always contains same type of element. त्या वॉटरमध्ये 3 सॅम्पल आहेत आपल्याकडे वॉटरचे, रिव्हरचं एक आहे, विहिरीचं एक आहे आणि समुद्राचं एक आहे. त्या तिन्हीमध्ये वॉटरमध्ये सेम एलिमेंट्स आहेत, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. आणि त्याच्यामध्ये जे वेटचं जे प्रपोर्शन आहे ते सुद्धा फिक्स आहे. वॉटरमध्ये 2:16, वेदर इट इज वेल वॉटर, रिव्हर वॉटर ऑर कोणता वॉटर आहे आपला सी वॉटर. याचं जे प्रपोर्शन आहे हे कॉन्स्टंट राहतं इरिस्पेक्टिव्ह ऑफ इट्स मेथड ऑफ प्रिपरेशन ऑर सोर्सेस. कुठून मिळवला, कसा तयार केला तो सॅम्पल, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. इट ऑलवेज कंटेन सेम एलिमेंट कंबाईन विथ इच अदर इन अ डेफिनाइट प्रपोर्शन ऑफ देअर masses is law of definite proportion. So in this lecture we discussed 2 laws. One, law of conservation of mass and law of definite proportion. In the next lecture we will discuss the remaining laws of chemical combination. Thank you very much for your patience listening. Thank you.